आज आपण आलो आहोत 84 गुंजन मावळ खोऱ्याचे आराध्य दैवत श्री अमृतेश्वर महादेवाच्या मंदिरामध्ये। आज गुढीपाडव्याच्या दिवशी अमृतेश्वर महादेवाची या ठिकाणी यात्रा भरते आणि ही यात्रा कावड भरल्यानंतर हनुमान जयंतीच्या दुसऱ्या दिवशी शिखर शिंगणापूरची यात्रा पूर्ण करून पुन्हा इथे येते, त्याच दिवशी संपते। या गावामधली लोक अत्यंत भाविक वृत्तीने या ठिकाणी हा यात्रोत्सव आणि हा बदल आपल्याला अधिकची माहिती याच गावच्या आजी जुने रहिवासी म्हणजे आताही रहिवासी परिचित पण यांना खूप जुनी माहिती आहे अशा शेवंताबाई सोपांना लेकावडे हे आपल्याला याबद्दल थोडीशी माहिती देतात। आपण सर्वांनी ते बघूया। बोला तुमचं नाव सांगा। बोला। शेवंता सोपान लेकावडे हे आमच्या अमृतेश्वर दैवत असे खूप लोक येतात तिथं आणि पहिल्यापासून हे प्रसन्न सगळ्याला 84 गुंजवणी मावळाचा हा मंदिर देव आहे 84 वाळाचा। तर इथं असं वैशिष्ट्य वैभव आहे, खाली मंदिराच्या खाली तळा येतं, त्या तळीचं पाणी देवाच्या पूजेला येतं आणि लोक सगळी भावक मनाने येतात। आज मोठा उत्सव देवाचा आहे असं म्हणजे प्रत्येक महिन्यात 2 महिन्याने आमच्या देवाचा उत्सव असतो। शिवरात्रीला असतो, दसऱ्याला असतो, आता मोठा उत्सव आहे, आता यात्रा आहे आमच्या गावची। अजून आजी आता ही जी आपली या जुन्या काळामध्ये इथं काय मोठ्या घडामोडी घडल्या होत्या असं आम्ही ऐकून, त्यातली एखादी उदाहरण तुम्हाला चांगलं कोणतं सांगता येईल? आता घडामोडी इथं पूर्वी जणांनी काहीतरी त्या मूर्ती आहेत आत मंदिरात त्या इथं पुरल्या होत्या, तर इथं एक धर्मशाळा होती। ही लोकांनी मोठं मंदिर ही करण्यासाठी ती खोदलं, मग त्या मूर्ती सापडल्या त्यात ते जशानं तशा तिथं मांडलेलं आहेत ना, मग त्या मूर्ती 2 सापडल्या। आणि पूर्वी पोळी पाणी घालायचं या मंदिरात, पोळी पाणी घालायचं ते शिवाजी महाराज आले त्यावेळेस त्यांच्या हातात ती बघितलं का खेकड, म्हणून त्यांना सोडून मग राजगडावनी राजगुरू आणले। हे राजगडचे लोक येतात, राजगुरू राजगुरू येतात, हे सगळे तिथे राजगडचीच येते। बरोबर। आता तुम्ही जे सांगितलं ह्या मंदिराच्या खालून तळ जातात, ह्या मंदिराच्या खालून तळ जातात तिकडे शिवगंगेचं त्रिवेणी संगम आहे, त्रिवेणी संगम आहे ना, आणि तिथं मंदिराच्या त्या त्रिवेणी संगमावर एक पिंड आहे असं मी ऐकलं होतं। तिथं 5 पिंडी येतात, 5 पिंडी आहेत का? बरोबर बरोबर। मग आता तिथं ही त्रिवेणी संगमच आहे, लोक आंघोळीला येतात, लोक आता हस्तका बिस्तका सोडायला सगळ्याला येतात तिथं, लांबून लांबून लोक येतात तिथं। म्हणजे आज यात्रेचं खूप महत्व आहे। आणि शिवाजी महाराजाबद्दल मला सांगितलं, शिवाजी महाराजाबद्दल सांगितलं ना, मग शिवाजी महाराजांनी ही लोक राजगडावरून आणले राजगुरू राजगडचे पुजाऱ्यासाठी। त्या काळामध्ये महाराजांच्या काळामध्ये इथं तंटे सोडवण्यासाठी इथं लोक यायचे, थडगी येतात, तिथं थडगी येतात सांगितलं ना, मग थडगी येते तिथं। मग जसं आपण जुन्या काळात कमाईचं कर्ज तसं इथं अमृतेश्वराच्या इथं तंटे सोडवायला तिथं येतं 5 थडगी येतात, 5 थडगी तिथं, बरोबर ना? चांगली माहिती दिली आजी, धन्यवाद। हे बघा, आज आपल्यासोबत या गावातले आजीमाई होते आणि त्यांनी या मंदिराविषयी आणि या गावाविषयी तसंच राजगडावरून आलेले हे शिवरायांचे मावळेच आहेत असं म्हणलं तरी चालेल। तर ते आपल्यासोबत होत्या, त्यांनी आपल्याला खूप सुंदर अशा प्रकारची माहिती दिलेली आहे। आणि आपले ग्रुपचे काकडे सर आणि टीके आमचा तुषार कवडे सर यांनी या आजीबाईंना शोधलं आणि त्यांच्यासोबत ते चर्चा करत होते आणि त्यांच्याद्वारे आपल्याला ही माहिती मिळाली आहे। तरी आपण सर्व ग्रुप काकडे सर आणि तुषारचे आभार मानूया आणि आपण आता इथून या आम्ही राजगडाकडे चाललेलो आहोत आणि आजीबाईंचे सुद्धा आभार, मनापासून आभार। तुम्ही 5 वाजता या।